महाराज की इंद्राय अनोदयस्ते वाजो विप्रयतनयतः अस्माभ्यः सदा सनहे सद्यो युवस्ते वाजा अस्माभ्यः विश्वचन्द्रः वशये समक्षो जारन्ते तर आपण ही थेट दृश्य पाहतोय इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाते। श्री शंभू तीर्थ इथे हे अनावरण पार पडतंय। धार्मिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर इतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण इचलकरंजीमध्ये होत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा श्री शंभू तीर्थ इथे उभारण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, मुख्यमंत्री फडणवीस इचलकरंजीमध्ये आहेत आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा झालेलं आहे। नक्कीच आपण पाहत की देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने पाहिलं संभाजी देखील उपस्थित आहेत। कोल्हापूर पालकमंत्री उपस्थित आहेत। मागणी होती करावं आपण पाहतो त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेलं ज्याचं उद्घाटन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। चंद्रकांत दादा पाटील देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। पण एकूणच आपण पाहतो की आता दिमागदार पद्धतीनं हे स्मारक उभारण्यात आलं आणि दिमागदार पद्धतीनं या स्मारकाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाल्याच्या दृश्यांमधून दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, त्याचबरोबर संभाजी भिडे गुरुजी आहेत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत। तर महायुतीचे महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। संभाजी भिडे गुरुजी सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। या स्मारकाचं लोकार्पण झालेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष सध्या आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। तर भव्य असं हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्मारक आणि त्याचं लोकार्पण आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब भिडे गुरुजी, आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, संस्थापक श्री शिवमंदिर। तर आपण ही कोल्हापुरातली दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे आणि सध्या ते कोल्हापूरमधल्या इचलकरंजीमध्ये आहेत। इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण त्यांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आज संभाजी महाराजांच्या इचलकरंजीमधल्या भव्य पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे। यावेळेला महत्त्वाचे नेते मंत्री उपस्थित आहेत। संभाजी भिडे गुरुजी सुद्धा आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इथे दिसत आहेत। एक वेगळाच जल्लोष आणि उत्साह सध्या आपल्याला इचलकरंजीमध्ये कोल्हापूरकरांमध्ये पाहायला मिळतो। तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की।
समस्त मराठी मुलकाला अभिमान वाटावा हा क्षण समस्त इचलकरंजीकरांसाठी अभिमानाचा ज्वलंत जिवंत इतिहास डोळ्यासमोर उभा करणारा हा क्षण भवन्तु शन्न प्रस्वाशं वस्तु वेदीः शन्न सूर्य उरुजक्षा तर वस्त्र नगरी अशी इचलकरंजीची ओळख आहे आणि इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाराज गुरुजी यांनी कशा पद्धतीचं हे संपूर्ण स्मारकाचं बांधकाम झालेलं आहे त्याविषयीची माहिती आधीच दिलेली आहे. इचलकरंजी मधल्या मुख्य मार्गावर मध्यवर्ती केल मलाबादे चौकामध्ये हे स्मारक साकारण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं गेल्या आठवड्याभरापासून इथे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जात आहेत. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. आज या पुतळ्याचं या स्मारकाचं अनावरण झालेलं आहे आणि त्यामुळे इचलकरंजी मधल्या नागरिकांमध्ये एक उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळतोय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने सुद्धा आपल्याला इथे उपस्थित असल्याचं दिसत आहे. चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित आहेत. इचलकरंजी मधली ही थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय. श्री शंभूतीर्थ स्मारकाचं लोकार्पण झालेलं आहे. आज मुख्यमंत्री कोल्हापूर त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर भागांचा दौरा करणार आहेत. विविध ठिकाणी विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. आगामी काळात निवडणुका आहेत, मनपाच्या निवडणुका आहेत आणि त्याआधी ही सगळी लोकार्पणाची कार्य ते करत आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी तसेच महाराष्ट्रातील आता सभास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. आपणा सर्वांचं सहर्ष छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. कार्यक्रमाच्या इतरही विकास कामांचं उद्घाटन संभाजी महाराज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. कार्यक्रमाला सुरुवात होईल. स्मारक समितीचे जे सदस्य आहेत त्यापैकी काही जणांनी व्यासपीठावर असणाऱ्या सदस्यांनी ओम तदास्तु मित्रा वरुणा तदग्ने शय्योरस्माभ्यामि प्रेरणा मंत्र चालू करा. अशे महे गादाम तत्र देसा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे. शंभूतीर्थ इथे हे स्मारक आणि त्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं.